घेण्यात आलेला आहे आणि जो शास्त्री चौक पासून आपण इथे आलेलो आहोत। सर्वप्रथम सर्व माझ्या बंधू भगिनी युवक युवतींना एकच विनंती आहे की ज्याप्रमाणे फुकेने आपले दंड ठोकवले तुम्ही सुद्धा आपले दंड ठोकवा। पहिले तर असे करा, कारण ही वेळ आलेली आहे। आज महिलांचा जर निवडणूक होत असेल अध्यक्षाची नाही दुसरा व्यक्ती इथं येऊन दंड ठोकत असेल तर तो चुकीचा आहे। ही महिलांची निवडणूक होती, पुरुषांची निवडणूक नव्हती। त्याच्यासाठी तुम्ही दंड ठोका पहिले। आणि आज जो इथे भोंगळ कारभार झालाय भंडाऱ्यामध्ये, हा भोंगळ कारभार देशामध्ये कुठेही झालेला नाही। म्हणून या भोंगळ कारभाराची दिल्लीपर्यंत गुंज गेली पाहिजे, मोदी साहेबांपर्यंत, का ईव्हीएम मशीन द्वारे नगराध्यक्ष सरपंच खासदार सगळे निवडून येतात। तेही कोणत्या पक्षाचे? भाजपाचे, फक्त आणि फक्त भाजपाचे। म्हणून येणाऱ्या काळात जर बीजेपी वाल्यांची धमक असेल ना तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवावी आणि निवडणूक घेऊन दाखवावीच। आज तो दंड ठोकवतोय, त्याच्यानंतर त्यांना दंड ठोकवावा की जर बॅलेट पेपरवर निवडणूक होत असेल भंडारा शहराची तर आम्ही सुद्धा पाहून घेऊन की बॅलेट पेपरवर कोण जास्त मतं घेते ना कोण नाही घेत। आज एका करुणाताई राऊत मुळे आपल्याला हा भोंगळ कारभार लक्षात आला। जर ताई त्या तिथे बोलल्या नसत्या तर हा सुद्धा आपल्याला लक्षात आला नसता। कारण आज कोण नारी शक्ती जिंदाबाद, नारी ज्योतिताई पण जिंदाबाद आहेत, पण आपण महिला एक शक्तीचा रूप आहोत। कोण आहे? आज शक्तीच्या रूपावर इथे महिलांची निवडणूक होती, म्हणून आज एका महिलेनंच ईव्हीएम मशीनचा जो घोळ झालेला आहे तो दाखवून दिलेला आहे। कारण नेहमीच 2014 पासून हे म्हणत आले की आमचे 103 उमेदवार 120 उमेदवार हो, कुठून? फक्त ईव्हीएम मशीन। आज जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ना त्यांना जाऊन विचारा की निवडून येणार होते की नाही, ते म्हणतात आम्ही निवडून कशी आलो, त्यांनाच माहित नाहीये। आम्ही पण यांच्या वरच्या नेत्यांना माहित होतं की आमचे उमेदवार 23 निवडून येणार आहेत, नगराध्यक्ष निवडून येणार आहे आणि मग आम्ही कोण मध्ये जाणार आहोत ठरलेले उमेदवार। मग हे कसं माहित होते? मग म्हणूनच भंडाऱ्याची निवडणूक ही बॅलेट पेपरवर झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हा सर्वांना, आज जेवढी संख्या इथे दिसते याच्या 3 पट नाही 5 पट संख्या आम्ही आणू। आज एवढा मोर्चा झालेला आहे, 8 दिवसांनी पुन्हा एवढाच मोर्चा तयार करू। इथे आम्ही थांबणार नाही, कारण हा आमच्यावर अन्याय झालेला आहे। आज जे काम करत आहेत ते घरी बसलेले आहेत, आज जे बिनकामी आहेत ते निवडून आलेले आहेत। भंडारा जसा आहे तसाच राहणार आहेत। हे म्हणत आहेत कि हम ये करने वाले वो कम करने वाले। अरे जो वादे 2014 में पूरे नहीं हुए तो अब क्या होने वाले हैं? आज भंडारा जशास तसा दिसणार आहे आम्हाला, पण आमची एकच मागणी राहील की आमच्या एक फोनवर येते कोणीही असा तुसा व्यक्ती नाहीये, एका फोनवर आलेला व्यक्ती आहे। आणि येत्या 8 दिवसात बोंडेकर भाऊ चरण भाऊ सर्वांना मी एक विनंती करतो की पुन्हा 8 दिवसांना आपल्याला कलेक्टरवर मोर्चा काढायचा आहे, कारण इथले अधिकारीच विकले गेलेले आहेत। आज जे बिचारे सस्पेंड झालेले आहेत त्यांची रोजीरोटी गेली आहे, पण इथे अधिकारी असो कुठले निवडणूक अधिकारी असो आमचा सीओ असो पूर्ण सेट कार्यक्रम आहे आणि यांचा सेट कार्यक्रमच भंडारा शहरात आपल्याला उधळून लावायचा आहे। यांना सांगायचं आहे की तुमच्या धमक असेल तर निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी। ही गुंज आमची दिल्लीपर्यंत पोहोचवू आम्ही आणि ते पोहोचवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, जरी तुम्हाला असं वाटत असेल का खरंच ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली पाहिजे तर पुन्हा तुमच्या मैत्रिणींना तुमच्या मित्रांना सर्वांना सांगा की येत्या 8 दिवसात आपल्याला पुन्हा मोर्चा काढायचा आहे आणि भंडारा नगर परिषदची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायचीच आहे। आणि तीही पूर्ण भंडारा बंद पण आम्ही करू शकतो, ती पण आम्ही घोषणा देत आहोत। कारण ही आज ही जी निवडणूक झाली हिच्यात पारदर्शकता नाही आहे, म्हणून आम्ही भंडारा बंद करत असताना कोणालाही त्रास देणार नाही। आजही आम्ही मोर्चा काढला पण आजही आम्ही कोणाला त्रास दिला नाही। पण जो आज आमच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे
येत्या पंचवार्षिक मध्ये, येत्या जिल्हा परिषद मध्ये, येत्या पंचायत समितीमध्ये कुठल्याही उमेदवारावर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून आपल्याला ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. आज तुम्ही बघा, पंजाब मध्ये बघा, निवडणूक बॅलेट पेपरवर झाली, किती वोट भेटला बीजेपीला? मग का बरं भंडाऱ्यात नाही भाऊ? आज बीजेपी सरकार म्हणत आहे की उमेदवारांच्या, मला तर असं वाटते की त्यांनी लिलावच करायला पाहिजे, नाही तर मग टेंडरच काढून टाकायला पाहिजे. काय हा उमेदवाराचा टेंडर एवढा, नगराधीशाचा एवढा, म्हणजे समजेल ना की यांची वृत्ती काय आहे. जर आज हे असंच पेटले ना, आज आपण सर्व लोक पेटून उठलो, कारण ही निवडणूकच महिलांची होती, म्हणून निवडणुकीत महिलांनाच जागृत व्हायचंय की जो नाही तो म्हणत आहे की आम्ही व्होट केलं, आमचे व्होट कुठे गेले, जो नाही तो म्हणत आहे की आमची व्होट केलं, व्होट गेले कुठे, हे व्होट गेले सगळे भाजपाला. म्हणून येणाऱ्या 2025च्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन सेट होते, हे संपूर्ण देशात, संपूर्ण भारतात आपल्याला दाखवून द्यायची आहे. आणि भंडारा नगर परिषदची निवडणूक बॅलेट पेपरवर झालीच पाहिजे. म्हणून येत्या 8 दिवसांनी तुम्हाला पुन्हा सज्ज व्हायचे आहे की आपल्याला मोर्चा काढायचाच आहे आणि तो आपण काढणारच. म्हणून इथे सर्वांना माझी एक विनंती आहे की सर्वच इथे बोलणार आहेत आणि आताच बोंडेकर साहेबांनी म्हटलं आहे की इथे कलेक्टर साहेबांनी आपला कोणीतरी निवडणूक येथे प्रतिनिधी पाठवावा. जर त्यांनी पाठवला नाही तर आम्ही पण रस्ता बंद करू, हायवे बंद करू.